तुमची वेळ काय ते यायची? सकाळी 2 कर्मचारी सकाळी 8 वाजता या हा आणि एक कर्मचारी लेडी जी आहे हा. ती 10 ते 5 म्हणजे एक 10 ते 5 हो. आणि 8. हा. मग आता जवळपास आता 8:30 वाजले. हो. मग तुम्ही एकटेच आहात तिथे? एकटेच आहोत. बरं. आणि बाकीचे काय रजेवर आहेत का दोन? नाही, आता त्याची यायचं टाइम आहे 8चा पण आले नाहीत आणखी. बरं. दररोज असंच आहे की कसं? सर असं आहे, दररोज असतं. बरं. म्हणजे आता जे 2 कर्मचारी आहेत हो. ते रजेवर आहेत की काय? रजेवर नाही, एक लेडीज आहे. अच्छा. लेडीज आहे, ती साफसफाई करते. बरं. आणि अच्छा. अच्छा. हा, ती साफसफाई करते. साफसफाई करून ते लेडीज आली का साफसफाई? नाही ना, आली नाही, यायला पाहिजे ना वेळेवर. वेळेवर यायला पाहिजे, प्रत्येकाला आपल्या आपल्या ड्युट्या कळायला पाहिजे. हा. असं. बरं. जबाबदारी जे त्याला कळलं ते सांगतो. नाही, पण तुमचं काम आहे ना सर. तुम्ही इथं काय म्हणून पोस्ट आहे तुमची? मी एक ग्रंथपाल म्हणून आहे. मग ग्रंथपाल आहात तुम्ही. जे कर्मचारी आहेत त्यांना फोन लावायचे ना वेळेवर या. दररोज आपण किती म्हणून बोलणार? दररोज किती म्हणून सांगणार? अच्छा. देशाचे माजी गृहमंत्री डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबच्या नावाने या ठिकाणी गेली 10 वर्षापासून अभ्यासिका चालू आहे. चांगल्या पद्धतीची अभ्यासिका सिडकोमध्ये अनेक विद्यार्थी ह्या अभ्यासिकेमधून एमपीसी मार्फत अधिकारी होण्याचे स्वप्न बरेच पूर्ण झालेले आहेत आणि बरेच विद्यार्थी ह्या ठिकाणी ग्रामीण भागामधून येऊन ह्या ठिकाणी एमपीसीचा अभ्यास करतात. चांगल्या पद्धतीची अभ्यासिका ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालते. गेल्या 15 दिवसाखाली आम्ही 5 नगरसेवकांनी पाहणी केली. चांगल्या प्रकारची साफसफाई, चांगलं आहे, दर्जेदार पाणी आहे. परंतु ह्या ठिकाणी काही कर्मचाऱ्याच्या मागण्या होत्या, ते सुद्धा आम्ही कमिशनर साहेबाकडे जीबीच्या मध्ये ठराव करून मागण्या पूर्ण करणार आहोत. परंतु मला ह्या ठिकाणी 5-6 विद्यार्थ्यांचा तक्रार आली की या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या असतात की 8 वाजता यायचं आणि आपलं जे काही वेळ आहे त्या वेळेनुसार आपण यायला पाहिजे. परंतु ह्या ठिकाणी 2 कर्मचारी नसून एकच कर्मचारी ह्या ठिकाणी राठोड म्हणून आहेत. त्यांना मी विचारपूस केली की ह्या ठिकाणी किती कर्मचाऱ्याचा स्टॉप आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं सांगायचं मला सांगितलं. परंतु माझी मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे, माझी कोण्या कर्मचाऱ्याच्या पोटावर मारायचं नाही, कोण्या कर्मचाऱ्याची मला तक्रार करायची नाही. परंतु माझी विनंती आहे त्या कर्मचाऱ्याला की आपण ज्या वेळेला ड्युटी दिलेली आहे, आज लोक परेशान आहेत ड्युटीने, महापालिकेच्या वतीने आपण परमनंट कर्मचारी आहात आणि चांगल्या पद्धतीची पगार तुम्हाला भेटते. परंतु माझी विनंती, माझी तक्रार नाही, माझी विनंती आहे इथल्या कर्मचाऱ्याला, भविष्यामध्ये आपण वेळेवर येऊन वेळेवर ड्युटी करावी. अन्यथा भविष्यामध्ये मग मी तक्रार कुठं करेल ह्याची तुम्ही नोंद सुद्धा घेऊ शकणार नाही. भविष्यामध्ये तुम्हाला माफी राहणार नाही. मी भविष्यात आता अशाच पद्धतीनं जर तुम्ही 10ला 11ला 8ची ड्युटी जर येत असाल तर भविष्यामध्ये तुमची मी कंप्लेंट करणार. आता मी करणार नाही, कारण का संधी देणं हे कर्तव्य. मी जनतेचा सेवक आहे आणि कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे, जनतेचे आपण मालक नाही, आपण जनतेचे नोकर आहोत. ह्या पद्धतीने आपण काम कर. मी सुद्धा नगरसेवक जरी असलो तर जनता माझी मालक आहे, जनतेचा मी नोकर आहे. त्याच पद्धतीनं महानगरपालिकेत जे कोणी संबंधित कर्मचारी असतील त्यांना मी सांगू इच्छितो की 3.5 वर्षापासून महापालिकेवर प्रशासक होतं, परंतु आता ह्या पालिकेवर, महानगरपालिकेवर जनतेचं राज्य आलेलं आहे. कर्मचारी सुद्धा जनतेचे नोकर आहेत. आम्ही जरी नगरसेवक जरी पद असेल तरी सुद्धा आम्ही जनतेचे नोकर आहोत. त्या पद्धतीने आम्ही भविष्यामध्ये कामं करू आणि येणाऱ्या काळामध्ये माझी विनंती आहे कर्मचाऱ्यांना की आपण वेळेवर ड्युटी चांगल्या पद्धतीची करावी. हात जोडून विनंती आहे इथल्या कर्मचाऱ्यांना. धन्यवाद.